एक महत्त्वाची घडामोड तुळजापुरात जितेंद्र आव्हाड यांची गाडी भाजप कार्यकर्त्यांनी अडवली। तुळजापुरात भाजप आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणाचा वाद चिघळला। धाराशिवमध्ये आई तुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी अडवली। यावेळी आव्हाडांविरोधात आक्रमक झालेले भाजप कार्यकर्ते आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आमने सामने आले। खोटं बोलायचं नाही असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीसमोर घोषणाबाजी केली आहे। काय मागणी काय मागणी काय तुळजापूरचे बंधन करणारा काही संबंध आहे त्यातलं इथलं पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याने काही बोलायचं नाही। इथलं प्रॉपरचे आम्ही पुजारी आहेत, आम्ही इथलं प्रॉपरचे पुजारी आहेत। आम्हाला कळतं आमचे फोटो आहे, आमच्या मंदिराचं काय उद्ध्वस्त होत आहे काय नाही आम्हाला सर्व माहिती आहे। त्याच्यामध्ये महायुती सरकारनं 1865 कोटी दिलेत तुळजापूर शहर विकासासाठी। कुठंतरी ह्या लोकांच्या पोटात गोळा उठायला लागलाय। ह्या मुंबईच्या आमदार इथून कारभार करायची गरज काय? 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू आहे। मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। तुळजाभवानी मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामात शिखर काढण्याला पुजारी मंडळाचा तीव्र विरोध आहे। तर राज्य पुरातत्व विभागानं शिखर हटवण्याबाबत अहवाल दिल्याची माहिती मिळते। अशातच होय मी हिंदूच, चला तुळजाभवानीचं मंदिर वाचवूया असं ट्विट करत या वादात आव्हाडांनी उडी घेतली। तुम्ही हिंदू आहात ना? तुळजापूरचा गाभारा तोडणार आहेत, तुळजापूरची मूर्ती हलवणार आहेत, तुळजापूरच्या देवळातनं तलवार गायब झाली आहे, तुळजापूरच्या देवळाचा कळस काढण्याचा प्लॅन चालू आहे। चला सगळे एकत्र उभ्या आणि ते तुळजापूरचं देऊळ वाचूया।